नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्विक अपडेट या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आताचा अ, विषय असा आहे की 5,904 मेट्रिक टन युरियाचा बफर साठा गोडाऊनमध्ये दाखल झालेला आहे, अशी लोकमतच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की यंदा शेतकऱ्यांना नो टेन्शन, मात्र संतुलित खताचा वापर करणे करण्यासाठी ही ही प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. तर काय माहिती बघून घेऊ आपण व्हिडिओच्या माध्यमातून. तर ही माहिती जळगाव न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युरिया आणि DAPच्या खतांचा संरक्षण बफर साठा कृषी विभागाकडून उपलब्ध केला आहे. आणि जळगावात 11,000 मेट्रिक टन खताचा साठा वाहतूक निहार गोदामांमध्ये उपलब्ध व्हायला लागला आहे. सध्या 5,904 मेट्रिक टन साठा मध्ये दाखल झाला आहे. आता खरं आहे का खोटं हे त्यांनाच माहिती, आता सांगता येते. त्यामुळे आपण बघूया. त्यामुळे टंचाईच्या काळात किंवा मागणी वाढल्यास शेतकऱ्यांना गैरसोय होणार नाही. आता ते तर वेळ आल्यावरच समजणार आहे की नेमकी गैरसोय होईल का नाही होईल, काय होईल. यांनी आता सांगितलं आहे त्या प्रकारे बघूया. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही असं त्या दृष्टीने कृषी विभागाने कंपन्यांवरील ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास सुरुवात केली असताना यंदा मुबलक साठा उपलब्ध आहे. मात्र या खतांची मात्रा अभ्यासानुसार द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कृषी विभागाच्या यंत्रणांकरता शेतकऱ्यांची जाणीव करून दिलेली आहे. आगामी खरीप हंगामात 2026च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांचा सुरळीत पुरवठा व योग्य नियोजन करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. तर बघू वेळ आल्यावर किती कृषी विभाग किती मदत करतं, किती सज्ज आहे. दरवर्षी तर असंच होतं शेतकऱ्यांचं की बियाणे खराब असतं, वेळेवर खत वगैरे मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. आणि वेळेवर खत वगैरे न मिळाल्यामुळे पिकांची वाढ सुद्धा वेळेवर योग्य प्रमाणे होत नाही. तर आता बघू यावेळेस म्हणतंय कृषी विभाग. तर 97 गोडाऊनमध्ये हा साठा जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही जिथून पण बघत असणार किंवा ज्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही असणार, तर तुम्ही तिथं कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून घ्या की कशा प्रकारे आपल्याला हे मिळणार आहे, जेव्हा आपल्याला हे लागणार आहे खरीप हंगामाच्या वेळेस. कोणत्याही अल्पकालीन परिस्थितीत शेतकऱ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे पुरेसा साठा संरक्षित करण्यासाठी 97 गोडाऊन मदत घेण्यात आली आहे. त्यात पाचोरा तालुक्यात सर्वाधिक गोडाऊन समावेश आहे. दरम्यान मंगळवारी दिनांक 19 मे रोजी गुजरातच्या एका कंपनीवर 394 मेट्रिक टन साठा दाखल होणार आहे. त्यामुळे या साठा वाढ होण्याची शक्यता आहे. अजून इतर माहिती सुद्धा दिलेली आहे. माती परीक्षण अहवालाच्या आधारे संतुलित खतांचा वापर करावा, ज्यामुळे जमिनीत सुपीकता टिकेल. त्यातून उत्पादन खर्च बचत होईल व उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असं कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी यांचे म्हणणे आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करावा, या दृष्टीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. आणि खतांच्या मागणी लक्षात घेऊन आवश्यक तेवढ्या खतांचे आवंटन केलेले आहे. यामुळे युरिया, DAP, NPK इतर सर्व संयुक्त खतांचा समावेश असून मागील वर्षाच्या सरासरी वापराचा विचार घेऊन यंदा साठा उपलब्ध केलेला आहे. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे असेल वगैरे तर तुम्ही चेक करून घ्या आणि आताच माहिती मिळवून घ्या, जेणेकरून आपल्या वेळेवर धावपळ तुमची होणार नाही. माहिती आवडल्यास मित्रांनो सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.